चक्क माझ्याकडे एवढे व्हिडिओ साठलेत की माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुटायला आले. त्यात एका महिन्यात 2दा गावाला गेल्यामुळे मी कुठला व्हिडिओ टाकू तेच मला कळना झाले. काय सांगू तुम्हाला. जाऊ दे, गावच्या घरापासून सुरुवात करूया. पहाटेच्या सोनेरी किरणांमुळे माझं एवढं छोटंसं घरटं कसलं ग भारी दिसतंय. त्यात आपल्या जास्वंदाला एक कळी उमलले, परत एक गुलाबाच्या फुलाला फुल आले, चिकूचं झाड, पेरूचं झाड पहाटेचं एवढं भारी दिसत होतं ना. त्यांच्यावरती असं पाण्याचं दवबिंदू पडल्यानंतर लय भारी झाडं आलेत. अहो हे जांभळाचं लावलेलं आहे, आंब्याची लावलेत, लय झाडं लावलेले आहेत. ते थोडे थोडे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट, इकडं माझी भेंडीचं झाड पाक टकलं झालं. एक पान नाही, तरी पण त्याला एक भेंडी आली. कारभारी कसे म्हणतात ते, भेंडीला बघायला भोपळा आलाय. थांबा आता तुमचा भोपळाच काढून टाकतो. कसली बघा ना, पाक टकलं पडली तरी पण एक भेंडी. लय भारी आपला निसर्ग. ते जाऊ देव, माझं घरटलं कसलं भारी दिसतंय ग. माझं घरटं लय भारी वाटत होतं. गावाला आनंद गगनात.